Welcome all of you. Myself, Professor Vikrant Palat Shah. I welcome you all in the lecture of the Income Tax Return Filing Course. नमस्कार विद्यार्थिनींनो, मी प्राध्यापक विक्रांत पालट शाह आपण सर्वांचे इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंग कोर्स चौथ्या दिवशी सर्वांचे स्वागत करतो. In this course, today we are going to conduct the fourth lecture on the topic income from business and profession, capital gain and other sources. आज या कोर्सच्या चौथ्या दिवसाच्या लेक्चरमध्ये 3 टॉपिकचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन, कॅपिटल गेन अँड अदर सोर्सेस. In the previous lectures, we have already studied the first two taxable income as per the Income Tax Act 1961. It was income from salary and income from house property. गेल्या 2 लेक्चरमध्ये इन्कम टॅक्स कायदा 1961 अंतर्गत येणाऱ्या टॅक्सेबल इन्कम पैकी इन्कम फ्रॉम सॅलरी आणि इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी या 2 उत्पन्नांचा आपण अभ्यास केलेला आहे. And in today's lecture we are going to study the next 3 incomes. Those are taxable under the Income Tax Act 1961, and it is business profession, then capital gain and then other sources. Okay, so first of all, now we are going to study about the इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन. तर सर्वप्रथम आपण बघूयात इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन म्हणजे काय. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल इट्स मीनिंग. Section 213 of the Income Tax Act 1961 defines about the business income. And what is that? Business means the purchase and sale or manufacture of a commodity with a view to make a profit. म्हणजे कुठल्याही प्रकारची वस्तू विकत घेणे किंवा त्या वस्तूची विक्री करणे की ज्यामुळे नफा मिळू शकतो, हा उद्देश ठेवून जे काही काम केलं जात असेल, जे कार्य केलं जात असेल, त्याला बिझनेस असं म्हटलं जातं. बिझनेस मीन्स व्हॉट? अकॉर्डिंग टू द इन्कम टॅक्स ऍक्ट 1961, purchase and sale or manufacture of a commodity with a view of the profit, that is called as the business. म्हणजे वस्तूची खरेदी करणे, विक्री करणे किंवा वस्तूची निर्मिती करणे, नफा मिळवण्याच्या उद्देशाने अशा केलेल्या कृतीला काय म्हटलं जात असतं? बिझनेस. इट इन्क्लुड्स एनी ट्रेड, कॉमर्स और मॅन्युफॅक्चर और एनी ॲडव्हेंचर और कन्सर्न इन द नेचर ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड मॅन्युफॅक्चर. आता बिझनेसमध्ये कशाचा समावेश होतो? ट्रेड म्हणजे व्यापार, कॉमर्स म्हणजे वाणिज्य म्हणजे जिथे पैशाचा संबंध असेल, और मॅन्युफॅक्चर म्हणजे काय? काहीतरी नवीन वस्तूची निर्मिती करणे. या गोष्टींचा यामध्ये समावेश होतो आणि याद्वारे जो काही नफा मिळवला जात असेल त्याला बिझनेस असं संबोधलं जातं. ओके, सो इट इज द मीनिंग ऑफ द बिझनेस. एव्हरीवन अंडरस्टूड दिस मीनिंग ऑफ द बिझनेस? समजलंय प्रत्येकाला? ओके, व्हेरी गुड. नाउ द नेक्स्ट we are going to understand the meaning of the profession. Now, what is the profession? Profession means the activities for earning livelihood which require intellectual skill or manual skill. For example, the work of lawyer, doctor, auditor, engineer, and so on are in the nature of profession. Profession includes vocation. आता प्रोफेशन म्हणजे काय? प्रोफेशन म्हणजे त्याला मराठीत आपण म्हणत असतो पेशा. म्हणजे लिव्हलीहुड म्हणजे काहीतरी कमाई करण्यासाठी किंवा काहीतरी उत्पन्न मिळवण्यासाठी इंटेलेक्च्युअल स्किल किंवा मॅन्युअल स्किलचा उपयोग करून घेतला जातो आणि त्याद्वारे उत्पन्न प्राप्ती ही करून घेतली जाते. त्या कार्याला काय म्हटलं जाणार आहे? दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रोफेशन. म्हणजे काहीतरी स्किल, काहीतरी त्या ठिकाणी मॅन्युअल स्किल असतील, इंटेलेक्च्युअल स्किल असतील किंवा स्पेशल स्किल असतील, ते अक्वायर केले जातात आणि त्याच्या माध्यमाने जे कामकाज केलं जातं आणि त्या कामकाजाच्या माध्यमाने उत्पन्न मिळवलं जातं, या सर्व कार्याला प्रोफेशन म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल लॉयर म्हणजे वकील. आता वकील काय काम करतात? तर कायदेविषयक सल्ला असेल तर ते कोण देऊ शकतात आपल्याला? किंवा कायदेविषयक काही तक्रार आपली असेल तर कायद्याने ती तक्रार कोण सॉल्व्ह करून देऊ शकतं? ते वकील. कारण की वकिलाकडे कुठलं नॉलेज आहे? कायद्याचं नॉलेज आहे, द नॉलेज ऑफ द लॉ. देन डॉक्टर. आपल्याला एखादा काही आजार झालेला असेल तर आपण कुणाकडे जात असतो? डॉक्टर. कारण की डॉक्टरच आपल्याला बरा करू शकतो, दुसरी व्यक्ती बरं करू शकणार आहे का? नाही. बिकॉज डॉक्टर पजेस अ मेडिकल स्किल अँड दिस स्किल डॉक्टर युटिलाइज फॉर दॅट. ऑडिटर.
कुठल्याही प्रकारच्या फायनान्शियल ज्या बाबी असतील त्याचं व्हेरिफिकेशन करायचं असेल तर कुणाची आवश्यकता भासणार आहे? ऑडिटरची. व्हाय? बिकॉज ऑडिटर हॅज अ फायनान्शियल नॉलेज, फायनान्शियल स्किल. इंजिनियर म्हणजे एखादी नवीन काहीतरी आपल्याला बिल्डिंग बांधायची असेल तर आपल्याला कुणाचं त्या ठिकाणी मदत घ्यावी लागेल? इंजिनियरची. बिकॉज engineer is having the construction skill knowledge. Means what? These all are what? These all are the intellectual skills, special skills, or the manual skills. These skills, these person, they have acquired these skills, and with the help of that they are doing their work, and from that they are earning the income. Therefore it is called as the profession. Okay, so it is the meaning of the profession. अशा प्रकारे या ठिकाणी प्रोफेशनची डेफिनेशन आपण बघितली. सो इन दिस वे इट इज द मिनिंग ऑफ बिझनेस ऍज वेल ऍज द प्रोफेशन. बिझनेस आणि प्रोफेशन या दोन कन्सेप्ट काय आहे या ठिकाणी आपण हे समजून घेतलेलं आहे. यामध्ये आपण असं म्हटलं प्रोफेशन इन्क्लुड्स ओकेशन. आता ओकेशन म्हणजे काय? ओकेशन इम्प्लाइज नॅचरल ॲबिलिटी ऑफ अ पर्सन टू डू सम पर्टिक्युलर वर्क. आता या ठिकाणी आपण पहिला मुद्दा प्रोफेशन मध्ये कशाचा विचार केला? इंटेलेक्च्युअल स्किल और मॅन्युअल स्किल. द इंटेलेक्च्युअल स्किल और मॅन्युअल स्किल पर्सन इट कॅन बी ॲक्वायर्ड थ्रू द स्टडी. पर्सन एखादी व्यक्ती इंटेलेक्च्युअल स्किल किंवा मॅन्युअल स्किल कसे ॲक्वायर करते? विशिष्ट अभ्यास करून. लॉयर कायद्याचा अभ्यास करतात, डॉक्टर मेडिकल टर्म्सचा अभ्यास करतात, ऑडिटर अकाउंटिंगचा अभ्यास करतात, इंजिनियर सिव्हिल नॉलेजचा अभ्यास करतात. म्हणजे काय? हे सर्व स्किल या व्यक्तींनी कशा ॲक्वायर केलेले आहेत? हे त्यांनी अभ्यास करून ॲक्वायर केलेले. बट ओकेशन प्रोफेशन ऑल्सो इन्क्लुड्स ओकेशनल. ओकेशन मीन्स व्हॉट? ओकेशनल नॉलेज इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ प्रोफेशनल. म्हणजे प्रोफेशन ज्या व्यक्तींकडे ओकेशनल नॉलेज असतं त्या व्यक्तींना सुद्धा प्रोफेशनल व्यक्ती म्हटले जातात. व्हॉट इज दॅट? ओकेशन इम्प्लाइज नॅचरल ॲबिलिटी ऑफ पर्सन टू डू सम पर्टिक्युलर वर्क. म्हणजे एखादं काम करण्याची एखाद्या व्यक्तीची नॅचरल ॲबिलिटी असेल, म्हणजे त्या व्यक्तीला ती ॲबिलिटी जन्मजात मिळालेली असेल, अशा कामाला काय म्हटलं जात असतं? ओकेशन. फॉर एक्झाम्पल सिंगिंग, डान्सिंग, प्लेइंग अ गेम, ऍक्टिंग, दीज ऑल आर व्हॉट? दीज ऑल आर नॅचरल ॲबिलिटी. म्हणजे एखाद्या व्यक्तीला चांगलं गाणं म्हणता येतं, एखाद्या व्यक्तीला चांगला डान्स करता येतो, एखाद्या व्यक्तीला कुठला तरी खेळ अतिशय चांगल्या प्रकारे खेळता येत असतो, एखाद्या व्यक्तीला चांगल्या प्रकारचा अभिनय करता येतो. हे सर्व काय आहे? दीज आर द नॅचरल ॲबिलिटी. यासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग घेतलेलं नाही किंवा एखादं कुठल्याही प्रकारचं क्वालिफिकेशन घेतलेलं नाही. या त्या व्यक्तींच्या नॅचरल ॲबिलिटी आहेत. याला काय म्हटलं जात असतं? दीज आर कॉल्ड ॲज द ओकेशनल नॉलेज. अँड द पर्सन दोज हॅव द ओकेशनल नॉलेज दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज द प्रोफेशनल पर्सन्स. मीन्स फॉर एक्झाम्पल ॲक्टर्स, सिंगर्स, डान्सर्स, क्रिकेटर्स, football player, all these are what? All these are the professional persons, and therefore they are earning the income from their activities. That also comes under the profession. त्यामुळे त्यांच्या ज्या काही ऍक्टिव्हिटी आहेत त्या ऍक्टिव्हिटी पासून त्यांना जे उत्पन्न मिळत असतं ते सुद्धा काय म्हटलं जाणार आहे? दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द प्रोफेशन. ओके, अंडरस्टूड नाउ द डेफिनेशन ऑफ द प्रोफेशन एव्हरीवन? Okay, very good. So in this way, it is about the meaning of the business as well as the profession. Now the next one, बेसिस ऑफ चार्ज. आता कशा प्रकारे या ठिकाणी उत्पन्न हे चार्जेबल असणार आहे? इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन अकॉर्डिंग टू सेक्शन 28 ऑफ द इन्कम टॅक्स ऍक्ट 1961. The following incomes are chargeable to income tax under this head. Number 1, revenue profits from business or profession. म्हणजे बिझनेस किंवा प्रोफेशन यापासून मिळणारे प्रॉफिट. Then number 2, any compensation due or received by an agent. कुठल्याही प्रकारचा एजंट असेल त्या एजंटला मिळणारे कमिशन हे सुद्धा कशा अंतर्गत येणार आहे? इन्कम फ्रॉम बिझनेस. म्हणजे बिझनेस एजंट असतात आणि बिझनेस केल्यामुळे त्या एजंटला काहीतरी कंपेन्सेशन दिलं जात असतं. हे सुद्धा कशात येत असतं? इन्कम फ्रॉम बिझनेस. इन्कम ऑफ ट्रेड असोसिएशन. म्हणजे जे ट्रेड असोसिएशन असतील, व्यापारी संघटना असतील, व्यापारी संघटनांना मिळालेलं इन्कम चार्जेबल अंडर द इन्कम फ्रॉम बिझनेस. रिसिप्ट्स इन कनेक्शन विथ फॉरेन ट्रेड. म्हणजे परदेशी जो व्यापार होत असतो त्याच्या संदर्भातल्या रिसिट्स याचा सुद्धा समावेश इन्कम फ्रॉम बिझनेस मध्ये होत आहे. व्हॅल्यू ऑफ एनी बेनिफिट ऑर परक्विजिट फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन. बिझनेस किंवा प्रोफेशन कडनं मिळालेला कुठलाही बेनिफिट किंवा कुठलाही परक्विजिट याचा सुद्धा समावेश हा इन्कम फ्रॉम बिझनेस मध्ये होत असतो.
रेम्युनरेशन टू पार्टनर फ्रॉम द फर्म, एखाद्या पार्टनरशिप फर्मचा पार्टनर असेल आणि पार्टनरशिपद्वारे त्या पार्टनरला काही रेम्युनरेशन देण्यात आलेलं असेल तर त्याचा सुद्धा समावेश हा इन्कम फ्रॉम बिझनेस मध्ये होणार आहे. अमाऊंट रिसिव्ड ऑर रिसिवेबल फॉर सर्टन बिझनेस अग्रीमेंट, काहीतरी बिझनेस अग्रीमेंट झालेले आहेत, करार झालेले आहेत आणि त्यांच्या अंतर्गत जी काही अमाऊंट मिळत असते, जी काही रक्कम मिळत असते, त्याचा सुद्धा समावेश हा इन्कम फ्रॉम बिझनेस मध्ये केला जातो. कीमॅन इन्शुरन्स पॉलिसी, कीमॅन इन्शुरन्स पॉलिसी नाव अबॉलिश, फुल्ली अबॉलिश. कीमॅन इन्शुरन्स पॉलिसी अगोदर होती, आता ती पूर्ण बंद झालेली आहे. कीमॅन इन्शुरन्स पॉलिसी मीन्स व्हॉट? सपोज एनी वर्कर इज वर्किंग अँड एनी ऍक्सिडेंट इज हॅपन ऍट दॅट टाइम अंडर द कीमॅन इन्शुरन्स पॉलिसी द अमाऊंट इज पेड टू दॅट वर्कर. म्हणजे पूर्वी कसं होतं, एखादा कामगार जर काम करत असेल आणि काम करत असताना त्या कामगाराला अपघात झालेला असेल तर त्याचा मोबदला त्या कामगाराला कीमेन इन्शुरन्स पॉलिसीमधनं दिला जायचा. पण आता विविध कामगार कायदे अस्तित्वात आलेले आहेत आणि कामगार कायद्यांअंतर्गत त्या कामगाराला मोबदला मिळत असतो, म्हणून कीमॅन इन्शुरन्स पॉलिसी सध्या अस्तित्वात नाही. कीमॅन इन्शुरन्स पॉलिसीचा समावेश सुद्धा इन्कम फ्रॉम बिझनेस मध्ये होत होता. ओके. इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज, business security, if business has invested the money in the securities at that time any interest received on that is also called as the income from business. म्हणजे एखाद्या व्यवसायाने काही सिक्युरिटीज मध्ये पैसे गुंतवलेले असतील आणि त्यावर जे काही इंटरेस्ट व्याज दिलं जात असतं त्याचा सुद्धा समावेश हा इन्कम फ्रॉम बिझनेस मध्ये होत असतो. रिकव्हरी अगेन्स्ट सर्टन कॅपिटल असेट कवर्ड अंडर सेक्शन 35 AD. कॅपिटल असेट्स हे आपण जाणून घेणार आहोत आता एक कॅपिटल गेन मध्ये. म्हणजे कॅपिटल असेटच्या अगेन्स्ट काही रिकव्हरी झालेली असेल त्यापासून जी काही अमाऊंट मिळालेली असेल त्या अमाऊंटचा सुद्धा समावेश हा इन्कम फ्रॉम बिझनेस मध्ये केला जात असतो. इन्कम फ्रॉम स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन, आता स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? सट्टेबाजी. सट्टेबाजी सारखे ट्रान्झॅक्शन असतील त्याचा सुद्धा समावेश हा बिझनेस मध्ये होत असतो. सो इन दिस वे दिस इज द बेसिस ऑफ चार्ज अंडर सेक्शन 28 फॉर द इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन. ओके. Now next point that we have to discuss, computation of income from business. आता इन्कम फ्रॉम बिझनेस हे कशा प्रकारे कॅल्क्युलेट केलं जात असतं. ओके. इन्कम फ्रॉम बिझनेस इज ऑलवेज कम्प्युटेड फ्रॉम द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ द बिझनेस ऑर्गनायझेशन और इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ऑफ द बिझनेस ऑर्गनायझेशन. इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन कशाच्या आधारे कॅल्क्युलेट केलं जात असतं? जे काही एखाद्या संघटनेचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल किंवा एखाद्या संघटनेचं जे काही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट असेल त्याच्या माध्यमाने इन्कम फ्रॉम बिझनेस हे कॅल्क्युलेट केलं जातं. अँड फॉर दॅट देअर इज अ स्पेसिफिक फॉर्मॅट. या ठिकाणी एक स्पेसिफिक फॉर्मॅट आहे. या फॉर्मॅटनुसार इन्कम फ्रॉम बिझनेस हे कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. सी, फर्स्ट ऑफ ऑल, while calculating the income from business, the net profit earned by the business organization that is considered. सर्वप्रथम इन्कम फ्रॉम बिझनेस कॅल्क्युलेट करताना एखाद्या संघटनेला मिळालेला नेट प्रॉफिट त्या ठिकाणी विचारात घेतला जातो. अंडर दॅट नेट प्रॉफिट डिसअलाउड एक्सपेंडिचर्स आर ऍडेड. नेट प्रॉफिट कन्सिडर केल्यानंतर डिसअलाउड एक्सपेन्सेस त्यामध्ये ऍड केले जातात. आता डिसअलाउड एक्सपेन्सेस मीन्स व्हॉट? द एक्सपेन्सेस दोज आर नॉट रिलेटेड टू द बिझनेस. असे एक्सपेन्सेस की ज्याचा बिझनेसशी संबंध नाही किंवा जे एक्सपेन्सेस बिझनेस एक्सपेन्सेस म्हणून कन्सिडर केलेले नाहीत, अशा सर्व एक्सपेन्सेसला डिसअलाउड एक्सपेन्सेस म्हटलं जात असतं. अंडर दॅट हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस आर देअर, कॅपिटल एक्सपेन्सेस आर देअर, देन पर्सनल एक्सपेन्सेस ऑफ द ओनर ऑफ द बिझनेस आर देअर, एनी late filing of the GST expenses are there, means the GST penalty are there, personal taxes of the owners are there. These all are the disallowed expenses. आता disallowed expenses मध्ये कशाचा समावेश होतो? हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस, म्हणजे एखाद्या बिझनेस ओनरचे व्यक्तिगत खर्च जे संदर्भात असेल, पर्सनल एक्सपेन्सेस असतील, हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस असतील, त्याचा समावेश होतो. देन बिझनेसचे जे कॅपिटल एक्सपेन्सेस आहेत, बिझनेसचे जे कॅपिटल लॉसेस आहेत, त्याचा समावेश हा डिसअलाउड एक्सपेन्सेस मध्ये होत असतो. त्याच प्रकारे बिझनेसने जो टॅक्स पे करायचा आहे तो जर उशिरा पे केलेला असेल, म्हणजे जीएसटी, आता फक्त बिझनेसला एकच टॅक्स पे करावा लागतो, तो असतो जीएसटी. जीएसटी जर उशिरा पे केलेला असेल तर त्याच्या संदर्भातली पेनल्टी असेल त्याचा समावेश होतो. अशा प्रकारचा एक्सपेन्सेस जे बिझनेसशी संबंधात नाहीत किंवा ज्यांना बिझनेस
एक्सपेन्सेस म्हणून ग्राह्य धरलं जात नाही. या सर्व एक्सपेन्सेसला डिसअलाउड एक्सपेन्सेस असं म्हणतात. ओके, अँड ऑल दोज आर ऍडेड अंडर द नेट प्रॉफिट ऑफ द बिझनेस. त्या सगळ्या सर्व एक्सपेन्सेस हे बिझनेसच्या नेट प्रॉफिट मध्ये ऍड केले जातात. देन लेस एक्सपेन्सेस ऑर लॉसेस अलाउड बट नॉट डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता असे एक्सपेन्सेस किंवा लॉसेस जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट केलेले नाहीत, पी अँड एल अकाउंटला दाखवलेले नाहीत, पण ज्यांचा बिझनेसशी संबंध असेल, ते सर्व एक्सपेन्सेस आणि लॉसेस हे वजा केले जातात. अल्सो लेस इन्कम्स नॉट टॅक्सेबल ॲज बिझनेस इन्कम बट क्रेडिटेड टू द पी अँड एल अकाउंट. असे इन्कम जे बिझनेस इन्कम नाहीत, परंतु ते सर्व इन्कम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवलेले आहेत, असे सर्व इन्कम वजा केले जातात. का? कारण की त्या इन्कमचा बिझनेसशी काहीही संबंध नसतो. फॉर एक्झाम्पल, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम टॅक्स रिफंड, गिफ्ट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट, विनिंग फ्रॉम लॉटरीज, इन्कम फ्रॉम स्पेक्युलेटिव्ह ट्रान्झॅक्शन, अशा सर्व इन्कम जे बिझनेसशी रिलेटेड नाहीत, असे सर्व इन्कम लेस केले जातात. आणि मग या सर्व कॅल्क्युलेशन वरनं ऍट द एंड द अमाऊंट वी गेट दॅट अमाऊंट इज कॉल्ड एज द इन्कम फ्रॉम बिझनेस. आणि मग या सर्व कॅल्क्युलेशन केल्यानंतर जी अमाऊंट आपल्याला फाइंड आउट होत असते, त्या अमाऊंटला इन्कम फ्रॉम बिझनेस असं म्हटलं जात असतं. सो इन दिस वे इन्कम फ्रॉम बिझनेस इज कॅल्क्युलेटेड. अशा प्रकारे इन्कम फ्रॉम बिझनेस या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं जात असतं. ओके, अंडरस्टूड एव्हरीवन? एनी डाऊट, एनी डिफिकल्टी इन दिस? कुणाला काही शंका आहे यामध्ये? ओके, नाउ नेक्स्ट पॉइंट दॅट वी हॅव टू डिस्कस, इट इज द कम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम प्रोफेशन. आता इन्कम फ्रॉम प्रोफेशन हे कशा प्रकारे कॅल्क्युलेट केलं जाणार आहे ते आपण बघूयात. ओके, व्हेरी सिंपल फॉर्मॅट इज देअर फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ द इन्कम फ्रॉम प्रोफेशन. First of all professional receipts are considered, and from that all professional payments are deducted, and the amount we get from that this calculation, that is called as the income from profession. यामध्ये काय केलं जातं? सर्वप्रथम सर्व प्रोफेशनल रिसीट ज्या असतील त्या सर्व प्रोफेशनल रिसीट्स कॅल्क्युलेट केल्या जातात. त्यामधून सर्व प्रोफेशनल पेमेंट या ठिकाणी वजा केले जातात, आणि मग जी अमाऊंट फाइंड आउट होणार आहे त्या अमाऊंटला इन्कम फ्रॉम प्रोफेशन असं म्हटलं जात असतं. ओके, सो इन दिस वे द कॅल्क्युलेशन रिगार्डिंग द इन्कम फ्रॉम प्रोफेशन इज डन. अशा प्रकारे इन्कम फ्रॉम प्रोफेशनचं कॅल्क्युलेशन हे केलं जाणार आहे. ओके, अंडरस्टूड अबाउट द कॅल्क्युलेशन ऑफ दिस प्रोफेशनल इन्कम? समजलंय प्रत्येकाला? ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. एनी डाऊट, एनी डिफिकल्टी? ओके, सो इट इज अबाउट द इन्कम फ्रॉम बिझनेस अँड इन्कम फ्रॉम प्रोफेशन. अशा प्रकारे आपण या ठिकाणी इन्कम फ्रॉम बिझनेस अँड इन्कम फ्रॉम प्रोफेशनचा विचार केलेला आहे. नाउ नेक्स्ट वी हॅव टू अंडरस्टँड इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन. दिस इज द नेक्स्ट हेड ऑफ इन्कम विच इज चार्जेबल टू इन्कम टॅक्स अकॉर्डिंग टू द इन्कम टॅक्स ऍक्ट 1961, and it is income from capital gain. Now what is that? What is the capital gain? First of all, we have to understand this, and then we will discuss the further concept related to that. So capital gain, any gain arising from the transfer of capital asset during the previous year is chargeable to tax under the head capital gain in the immediately following assessment year. आता कॅपिटल गेन म्हणजे काय? कॅपिटल असेट ट्रान्सफर केल्यामुळे जो काही गेन मिळालेला असेल, जो काही बेनिफिट मिळालेला असेल, तो कुठल्या हेड अंतर्गत चार्जेबल असणार आहे इन्कम टॅक्स साठी? अंडर द कॅपिटल गेन. मीन्स कॅपिटल गेन इज व्हॉट? इट इज द गेन अराइज ड्यू टू द ट्रान्सफर ऑफ एनी काइंड ऑफ कॅपिटल असेट. कुठल्याही प्रकारच्या कॅपिटल असेट ट्रान्सफर केल्यामुळे जो काही गेन मिळत असतो त्याला कॅपिटल गेन म्हटलं जातं, and that is chargeable to income tax under the head income from capital gain. आणि इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन म्हणून तो इन्कम टॅक्स अंतर्गत चार्जेबल असेल. नाउ अंडर दॅट द अनदर कन्सेप्ट दॅट कम इन अवर माइंड, इट इज कॅपिटल असेट. आता कॅपिटल असेट म्हणजे काय? सी, कॅपिटल असेट, कॅपिटल असेट मीन्स प्रॉपर्टी ऑफ एनी काइंड हेल्ड बाय असेसी.
जी प्रॉपर्टी असेसीची असेल, असेसीच्या मालकीची असेल, त्या प्रॉपर्टीला कॅपिटल असेट असं म्हटलं जाणार आहे. एनी काइंड ऑफ प्रॉपर्टी दॅट इज हेल्ड बाय द असेसी दॅट इज कॉल्ड ॲज द कॅपिटल असेट. म्हणजे कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी जी असेसीच्या मालकीची आहे, मालमत्ता, प्रॉपर्टी म्हणजे काय, मालमत्ता, जी असेसीच्या मालकीची असेल त्याला आपण काय म्हणत असतो, कॅपिटल असेट. बट इट डज नॉट इन्क्लूड द फॉलोइंग थिंग्स. पण काही मालमत्ता अशा आहेत की ज्या कॅपिटल असेट नाही किंवा त्यांना कॅपिटल असेट म्हणून संबोधलं जाणार नाही. व्हॉट आर दोज? स्टॉक, स्टोअर्स, रॉ मटेरियल्स हेल्ड इन बिझनेस. बिझनेसकडे असणारे स्वतःचे स्टॉक, स्टोअर्स, रॉ मटेरियल याला कॅपिटल असेट म्हटलं जाणार नाही. गोल्ड बॉन्ड्स, कुठल्याही प्रकारचे गोल्ड बॉन्ड्स याला सुद्धा कॅपिटल असेट म्हटलं जात नाही. रुरल ऍग्रिकल्चरल लँड म्हणजे शेत जमीन जी असेल, जी ग्रामीण भागात आहे, त्याला सुद्धा कॅपिटल असेट म्हटलं जात नाही. पर्सनल इफेक्ट लाईक फर्निचर, मोटर कार, एसी, रिफ्रिजरेटर एटसेट्रा, म्हणजे स्वतःच्या ज्या वस्तू, फर्निचर आहे, त्यामध्ये मोटर कार असेल, एअर कंडिशनर असेल, रेफ्रिजरेटर असेल, यांना सुद्धा कॅपिटल असेट म्हटलं जात नाही. ओके, दीज ऑल आर नॉट द कॅपिटल असेट. कुठलेच बिझनेसकडे असणारे स्टॉक, स्टोअर्स, रॉ मटेरियल, त्यानंतर गोल्ड बॉन्ड मधील इन्व्हेस्टमेंट, त्यानंतर ऍग्रिकल्चरल लँड म्हणजे शेत जमीन, त्यानंतर फर्निचर असेल, मोटर कार असेल, एअर कंडिशनर असेल, रेफ्रिजरेटर असेल, या सर्वांना कॅपिटल असेट असं म्हटलं जाणार नाही. ज्वेलरी हेल्ड फॉर पर्सनल यूज इज ट्रीटेड ॲज कॅपिटल असेट. आता पर्सनल यूज साठी जी ज्वेलरी वापरतात महिला वर्ग प्रामुख्याने, त्याला मात्र कॅपिटल असेट म्हटलं जातं. ज्वेलरी इन्क्लूड्स ऑर्नामेंट्स मेड ऑफ गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम ऑर एनी अदर प्रेशियस मेटल ऑर स्टोन. ज्वेलरीमध्ये कशाचा समावेश होतो? सोन्याचे दागिने असतील, चांदीचे दागिने असतील, प्लॅटिनमचे दागिने असतील, किंवा अजून काही इतर प्रेशियस मेटल किंवा स्टोन असतील, म्हणजे हिरे असतील, त्याला, त्या ज्वेलरीला पर कॅपिटल असेट या ठिकाणी संबोधलं जाणार आहे. सो इट इज अबाउट द कॅपिटल असेट. अंडरस्टूड अबाउट कॅपिटल असेट? व्हॉट इज कॅपिटल असेट समजलंय सर्वांना? सो इट इज अबाउट द कॅपिटल असेट. नाउ नेक्स्ट वन, कॅपिटल असेट्स आर टू टाइप्स. आता कॅपिटल असेटचे दोन प्रकार आहेत. वन इज द लॉंग टर्म कॅपिटल असेट अँड अनदर वन इज द शॉर्ट टर्म कॅपिटल असेट. दोन प्रकार या ठिकाणी आहेत. पहिली जी आहे ती आहे लॉंग टर्म कॅपिटल असेट आणि दुसरी जी आहे ती आहे शॉर्ट टर्म कॅपिटल असेट. आता दोघांचे मिनिंग आपण या ठिकाणी बघूयात. फर्स्ट ऑफ ऑल, शॉर्ट टर्म कॅपिटल असेट. Short-term capital asset means a capital asset held by the assessee for not more than 36 months immediately prior to its date of transfer. आता कॅपिटल, शॉर्ट टर्म कॅपिटल असेट म्हणजे अशी कॅपिटल असेट की ज्या डेटला ती कॅपिटल असेट ट्रान्सफर केलेली असेल असेसीने, त्या डेट पूर्वी 36 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी ती कॅपिटल असेट असेसीच्या मालकीची नसावी किंवा असेसीने हेल्ड केलेली नसावी. अशा असेटला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट म्हणतात. द शॉर्ट टर्म कॅपिटल असेट इज द असेट विच इज नॉट हेल्ड बाय द असेसी नॉट मोर दॅन 36 मंथ इमिजिएटली फ्रॉम इट्स डेट ऑफ ट्रान्सफर. म्हणजे डेट ऑफ ट्रान्सफर पूर्वी 36 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी जी असेट असेसीने हेल्ड केलेली नसेल, त्या असेटला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जाणार आहे. हाऊ एव्हर, the following assets are treated as short term capital asset if they are held for not more than 12 months. परंतु याला एक अपवाद आहे. खालील असेट ज्या 12 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी असेसीने हेल्ड केलेल्या नसतील, त्या असेटला मात्र शॉर्ट टर्म कॅपिटल असेट म्हटलं जाणार आहे. या ठिकाणी हा एक अपवाद आहे. आता त्यामध्ये काय आहे, कुठल्या आहेत बघूयात आपण. इक्विटी ऑर प्रेफरन्स शेअर्स इन अ कंपनी. कुठल्याही कंपनीचे इक्विटी किंवा प्रेफरन्स शेअर जे 12 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी हेल्ड केलेले नसतील, त्यांना शॉर्ट टर्म कॅपिटल असेट म्हटलं जाईल. सेक्युरिटीज लाईक डिव्हेंचर्स, गव्हर्नमेंट सेक्युरिटीज लिस्टेड इन अ रेकग्नाइज स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया. भारतातल्या रेकग्नाइज शेअर मार्केट मधल्या कुठल्याही प्रकारचे डिबेंचर्स किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटी जे 12 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी हेल्ड केलेले नसतील, ते सुद्धा काय आहेत, शॉर्ट टर्म कॅपिटल असेट. युनिट्स ऑफ युटीआय, युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे युनिट्स जे 12 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी हेल्ड केलेले नाहीत, त्याला
शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जाणार आहे. युनिट्स ऑफ म्युच्युअल फंड, म्युच्युअल फंडचे युनिट्स जे 12 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी हेल्ड केलेले नाहीत, त्याला सुद्धा या ठिकाणी शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं संबोधलं जाणार आहे. ओके, सो दिस इज अबाउट द शॉर्ट टर्म कॅपिटल असेट. नाउ व्हॉट इज लॉंग टर्म कॅपिटल असेट? एक्झॅक्टली अपोजिट ऑफ द शॉर्ट टर्म कॅपिटल असेट. An asset which is held by the assessee for more than 36 months immediately before its transfer is called as a long-term capital asset. अशी असेट की जी असेसीने 36 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी हेल्ड केलेली आहे, त्या असेटला लॉंग टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जाईल. 36 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी जी असेट असेसीच्या मालकीची असेल, त्या असेटला लॉंग टर्म कॅपिटल असेट म्हटलं जाणार आहे. इन अदर वर्ड्स, अन असेट विच इज ट्रान्सफर्ड और on or after 36 month of its acquisition by assessee is called long term capital asset. म्हणजे 36 महिन्यापेक्षा जास्त कालावधी पर्यंत जर असेट असेसीने स्वतःच्या मालकीची ठेवलेली असेल आणि त्यानंतर ती असेट असेसीने ट्रान्सफर केली, तर त्याला लॉंग टर्म कॅपिटल असेट असं संबोधलं जाणार आहे. सो इट इज अबाउट द शॉर्ट टर्म कॅपिटल असेट अँड लॉंग टर्म कॅपिटल असेट. एव्हरीवन अंडरस्टूड? समजलंय प्रत्येकाला? What is short-term capital asset and what is long-term capital asset? Everyone understood this both concept? दोघेही concept समजले? Very good. Now next, types of capital gain. आता या ठिकाणी capital gain चे दोन प्रकार आहेत. One is the short-term capital gain and another one is the long-term capital gain. And now the meaning is very clear. The capital gain arise from the transfer of short-term capital asset, that is called as the short-term capital gain. जो कॅपिटल गेन शॉर्ट टर्म कॅपिटल असेट ट्रान्सफर केल्यामुळे मिळत असतो असेसीला, त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जाणार आहे. अँड द लॉंग टर्म कॅपिटल गेन इज द गेन अराइज ड्यू टू द ट्रान्सफर ऑफ लॉंग टर्म कॅपिटल असेट, दॅट इज कॉल्ड एज द लॉंग टर्म कॅपिटल गेन. आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणजे अशा प्रकारचा गेन की जो लॉंग टर्म कॅपिटल असेट ट्रान्सफर केल्यामुळे असेसीला मिळत असेल, त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन असं संबोधलं जाणार आहे. So therefore, these are the two types of the capital gain. One is the short-term capital gain and another one is the long-term capital gain. Okay. Now the next, capital gain tax. आता capital gain tax त्याचा रेट काय हे आपण या ठिकाणी समजून घेऊयात. Tax payable on profits made on the sale of certain types of asset by a company or individual, that is called as the कॅपिटल गेन अँड टॅक्स पेड ऑन दॅट, इट इज कॉल्ड एज द कॅपिटल गेन टॅक्स. म्हणजे कुठल्याही प्रकारची कॅपिटल असेट कंपनीने किंवा इंडिव्हिज्युअलने ट्रान्सफर केल्यानंतर जो प्रॉफिट त्या कंपनीला किंवा इंडिव्हिज्युअलला मिळालेला आहे, त्या प्रॉफिटवर जो टॅक्स पे करावा लागतो, त्या टॅक्सला कॅपिटल गेन टॅक्स असं म्हटलं जातं. अँड द रेट ऑफ कॅपिटल गेन टॅक्स, टॅक्स रेट ऑन शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कव्हर अंडर सेक्शन 111A is charged to tax at the rate 15%. म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन जो असेल त्याचा टॅक्स रेट किती आहे? 15%, 15%. अँड द टॅक्स रेट ऑन लॉंग टर्म कॅपिटल गेन इज चार्ज ऍट द रेट 20%. आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन जो असेल त्यावर किती टॅक्स पे करावा लागत असतो? 20%. सो द टॅक्स रेट फॉर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन ऍट द रेट 15% and long term capital gain at the rate 20%. Okay, so it is all about the income from capital gain. हे आपण सर्व समजून घेतलेलं आहे कॅपिटल गेन इन्कम संदर्भात. एव्हरीवन अंडरस्टूड? एनी डाऊट, एनी डिफिकल्टी अबाउट द कॅपिटल गेन? काही शंका आहे कुणाला? कुठली कन्सेप्ट समजलेली नाही कॅपिटल गेनची संदर्भातली नसेल तर विचारा, आपण ती कन्सेप्ट पुन्हा एकदा डिस्कस करूयात. एनी डाऊट, एनी डिफिकल्टी? Kindly reply me in the yes or no. Okay. Now last head of income that we have to study and it is the income from other sources. शेवटचं हेड जे आपण बघणार आहोत आता ते आहे income from other sources. Now what is that? First of all we are going to understand the meaning of that. पहिल्यांदा आपण त्याचं मीनिंग बघूयात. The income from other sources is the income which is not chargeable under the four heads of income, that is salary, house property, business profession and capital gain.
that income is called as the income from other sources. म्हणजे जे चार हेड्स आपण आतापर्यंत बघितलेले आहेत, सॅलरी, त्यानंतर हाऊस प्रॉपर्टी, त्यानंतर बिझनेस ऑर प्रोफेशन आणि कॅपिटल गेन, याच्या अंतर्गत जे इन्कम चार्जेबल नसेल ते सर्व इन्कम कुठल्या हेड अंतर्गत चार्जेबल ठरणार आहे? इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. देअरफॉर धिस हेड इज कॉल्ड एज द रेसिड्युअल हेड ऑफ इन्कम. त्यामुळे याला काय म्हटलं जातं? रेसिड्युअल हेड ऑफ इन्कम. का रेसिड्युअल हेड ऑफ इन्कम? बिकॉज the incomes those are not chargeable according to the four heads of income, all those income are chargeable for the tax under the head income from other sources. Okay, तर जे इन्कम सॅलरी मध्ये, हाऊस प्रॉपर्टी मध्ये, बिझनेस प्रोफेशन मध्ये किंवा कॅपिटल गेन मध्ये चार्जेबल नसतील टॅक्स साठी, ते सर्वच्या सर्व कशा अंतर्गत चार्जेबल असणार आहे? इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. ओके, सो इट इज द मिनिंग ऑफ द इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. According to section 56 of the Income Tax Act, the following three conditions need to be satisfied for a receipt to be categorized as income from other sources. Income from other sources अंतर्गत कुठलंही इन्कम चार्जेबल ठरवण्यासाठी या तीन कंडिशन पूर्ण व्हायला हव्यात. फर्स्ट ऑफ ऑल, देयर इज अ इन्कम, उत्पन्न त्या ठिकाणी असायला हवं. नंबर सेकंड, सच इन्कम इज नॉट एक्झम्प्टेड अंडर एनी अदर प्रोव्हिजन ऑफ द इन्कम टॅक्स ऍक्ट. ते उत्पन्न इन्कम टॅक्सच्या कुठल्याही प्रोव्हिजन अंतर्गत एक्झम्प्टेड किंवा टॅक्स फ्री असायला नको. अँड लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट कंडिशन, सच इन्कम कॅनॉट बी चार्ज ॲज सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, प्रॉफिट अँड गेन्स फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन ऑर कॅपिटल गेन. आणि त्या उत्पन्नाचा समावेश हा सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी, बिझनेस प्रोफेशन किंवा कॅपिटल गेन मध्ये व्हायला नको. ज्या वेळेस या तीन कंडिशन सॅटिस्फाय होतील त्यावेळेस त्या उत्पन्नाला काय म्हटलं जाणार आहे? दॅट इन्कम इज कॉल्ड ॲज द इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. ओके, सो इट इज द मिनिंग ऑफ द इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. अँड नाऊ यू कॅन सी दिस इज द लिस्ट. These all incomes are the income from other sources. हे सर्व इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस आहेत. इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज, देन इंटरेस्ट ऑन नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट, इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स, interest on bonds, interest on national pension scheme amount, interest on post office savings scheme, dividend received from the domestic company, dividend received from the foreign company, cooperative society, dividend on preference shares or equity shares, interest on bank deposit or company deposit, royalty from books, income from units of UTI or mutual fund, winning from crossword puzzle, card game, lottery, horse races, game shows, family pension amount, then income of scientific research association, interest on public provident fund account, interest on contribution of unrecognized provident fund account, income of local authority, income tax refund, share of profit from firm, gift from friend or relative, exam remuneration from university, all these are considered as a income from other sources. हे सर्व उत्पन्न जे या ठिकाणी मी तुमच्या समोर वाचून दाखवलेत या लिस्ट मधले, हे सर्वच्या सर्व उत्पन्नाचा समावेश हा इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस मध्ये होतो. व्हाय? बिकॉज दीज ऑल इन्कम्स आर नॉट चार्जेबल अंडर द इन्कम टॅक्स अकॉर्डिंग टू द प्रिव्हियस फोर हेड्स, दॅट इज सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी, बिझनेस प्रोफेशन अँड कॅपिटल गेन. जे चार आपण उत्पन्न बघितले त्या चार उत्पन्नामध्ये हे सर्व उत्पन्न टॅक्सेबल नव्हते. म्हणून या सर्वांचा समावेश या ठिकाणी इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस मध्ये करण्यात आलेला आहे. सो इट इज अबाउट द इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. एनी डाऊट अबाउट दिस? एनी डिफिकल्टी इन दिस? समजलंय प्रत्येकाला? ओके, सो in this session we have learned about the income from business, profession, capital gain and other sources, and therefore the session number 4, the day number 4 of ITR filing course, that is finished.